हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. मुलांनो, पाचवीचा जो नवीन अभ्यासक्रम आहे त्या नवीन अभ्यासक्रमामध्ये काही चेंजेस केलेले आहे. CBSEचं पाचवीचं हे मराठीचं पुस्तक आहे बघा. त्याचं नाव आहे अभिजात मराठी. CBSE पाचवी. आणि बघा, राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 नुसार जे दिलेल्या घटकावर आधारित हे पाठ्यपुस्तक आहे. अभिजात मराठी इयत्ता पाचवी. तर हा जो सिलेबस आहे हा CBSEचा सिलेबस माझ्या मुलीचा आहे क्लास 5चा. तर ह्याचा आपण कंटेंट जे आहे ते आपण इथे बघणार आहोत की यामध्ये कोणकोणते लेसन असणार आहेत. तर सुरुवातीलाच या बुक्सच्या सुरुवातीलाच इथे राष्ट्रगीत दिलेलं आहे बघा. अगोदर राष्ट्रगीत आहे, त्यानंतर दुसऱ्या पेजवर आहे प्रतिज्ञा, तिसऱ्या पेजवरती सरस्वती वंदन, इथे सरस्वती वंदन आहे आणि खाली आहे वंदे मातरम. तर अनुक्रमणिका आपण इथे बघूया. तर यातील पहिल्या जे आहे ती कविता आहे बघा, प्रेमळ परिवार. प्रेमळ परिवार म्हणून ही कविता आहे. 2 नंबरला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. लेसन आहे, पाठ आहे. आपल्या ज्या राष्ट्रपती आहे, विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, त्यांची सर्व माहिती या पाठामध्ये इथे दिलेली आहे. अगदी त्यांच्या जन्मापासून आणि आत्ता त्या राष्ट्रपती आहे तोपर्यंतचं सर्व त्यांचा जो त्यांनी त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या जन्मापासूनचा जो आत्तापर्यंत जो कालखंड आहे तो व्यवस्थित इथे दिलेला आहे. त्यानंतर तिसरा जो लेसन आहे तो आहे प्रसंगावधान. त्यानंतर 4 नंबरचं लेसन आहे आई बाबा दोघेही पाहिजे. नाट्यछटा. खूप सुंदर असा हा लेसन आहे, आई बाबा दोघेही पाहिजे. 5 नंबरचा जो आहे तो आहे चल माझ्या बाळा, ही कविता आहे. 6 नंबर कुटुंब पाठ, म्हणजे हा लेसन आहे. 7 नंबर आहे भाजीचा भाव. 8 नंबर आहे निर्धार. निर्धार हा लेसन आहे. नंतर 9 नंबर कविता आहे महाबाप. महाबाप. नंतर 10 नंबर आहे सुधा मूर्ती यांचे पत्र. 11 नंबरला आहे हॉकी आणि मेजर ध्यानचंद, हा पाठ आहे, लेसन आहे. त्यानंतर 12 नंबर भुलाबाई आणि भोंडला. त्यानंतर 13 भुलाबाईची पारंपरिक गाणी. नंतर आहे त्यानंतर 14 नंबरचा आहे विवेकानंदाची शाळा. 15 नंबरचा लेसन आहे श्यामची आई पुस्तक परिचय. 16 आहे घरकामाचे मोल, हे नाट्यछटा आहे. 17 आहे शेजारचा बाळू, कविता आहे ही. 18 नंबर अजिंठा लेणी, हा पाठ आहे. आणि 19 नंबर आहे व्याकरण. आता व्याकरणामध्ये इथे बघा नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, हे 4 पॉईंट आहे. त्यानंतर मराठी भाषा दिन, तर मराठी भाषा गौरव दिन. नंतर नमुना सराव चाचणी 1 आणि नमुना सराव चाचणी 2 आणि शेवटी लेखकांचा परिचय. तर अशी ही अनुक्रमणिका आहे, इंडेक्स आहे. आता यानुसार आपण सर्व लेसन्स इथे 1 बाय 1 इथे घेणार आहोत. एक एक लेसन व्यवस्थित आपण इथे घेणार आहोत. फर्स्ट टर्ममध्ये इथे 19 लेसन आहे, त्यापैकी इथे 9 लेसन जे आहे ते आपल्याला फर्स्ट टर्ममध्ये इथे असणार आहे. आणि इथे काही व्याकरणाचे काही भाग इथे असणार आहेत, म्हणजे नाम, सर्वनाम. त्यानंतर इथे मराठी भाषा दिन याबद्दल काही प्रश्न, असं आपल्याला इथे व्याकरण देखील राहणार आहे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्ममध्ये. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मराठीचं हे जे पुस्तक आहे ते इथे बघितलेलं आहे. आणि त्यानंतर हे जे मराठीचा जो नवीन अभ्यासक्रम आहे तोही आपण इथे बघितलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण आपण नेक्स्ट व्हिडिओपासून आपण इथे लेसनला इथे सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट आपली जी आहे पहिली कविता जी आहे बघा, प्रेमळ परिवार, या कवितेला आपण इथे सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.